जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मिश्र व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज भारतातील प्रसिद्ध यादव वंश किंवा ज्याला पुढे जाधव असं नाव पडलं अशा वंशाचा इतिहास आपल्यापुढे मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे. यादव घराण्याने जवळजवळ 108 वर्ष महाराष्ट्रामध्ये राज्य केलं. त्यापूर्वी श्रीनगरला 745 ते 1191 पर्यंत या घराण्याचं राज्य होतं. त्यानंतर दुसरी शाखा म्हैसूरजवळ द्वार समुद्र म्हणजे दक्षिणेकडे 1187 ते 1318 या काळामध्ये या घराण्याचं राज्य होतं. आणि महाराष्ट्रामध्ये सिंघन यादव यांनी स्थापन केलेलं राज्य जवळजवळ 108 वर्ष इथं सुखाने नांदत होतं आणि या राज्याची भरभराट झालेली होती. हे राज्य 1210 ते 1318 पर्यंत चाललेलं होतं. आणि या यादव वंशामध्ये पराक्रमी राजे या महाराष्ट्राच्या भरभराटीमध्ये भर घालत होते. तेव्हा अशा प्रकारे अल्लाउद्दीन खिलजी यांनी उत्तरेकडची सर्व राज्य पादाक्रांत केली. राजपूत राजे हारले, परमार हारले, चव्हाण हारले आणि त्याचबरोबर चालुक्य आणि इतर वंशीय सर्व राज्य हारली. चित्तूरचं राज्य त्यांनी खालसा केलं, पद्मिनीने जोहार केला. अशा प्रकारचा इतिहास आपण मागे पाहिलेला आहे. आणि त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीला संपूर्ण भारतभर इस्लामचा प्रसार करायचा होता. आणि उत्तरेकडचे सर्व राज्य पादाक्रांत केल्यानंतर दक्षिणेकडे त्यांनी दृष्टी वळवली. तोपर्यंत दक्षिणेकडे मुस्लिम किंवा मुसलमान राज्यकर्ते कोण आहेत आणि काय करतात हे कुणालाही माहीत नव्हतं. अल्लाउद्दीन खिलजीनं किंवा इतर मुस्लिम आक्रमणकारी लोकांनी उत्तरेकडे आक्रमणं केलेली होती. उत्तरेकडचे राज्य पादाक्रांत केली. काही केवळ लुटमार करून निघून गेले. पण अल्लाउद्दीन खिलजी याने तो कारा अलाहाबादचा सुभेदार असताना आणि खिलजी घराण्याचं राज्य दिल्लीला स्थापन झाल्यानंतर जलालुद्दीन खिलजी हा त्याचा काका हा राज्य करत होता. आणि कारा अयोध्येचा सुभेदार असलेला हा अल्लाउद्दीन खिलजी याच्या मनामध्ये आलं की आपण दक्षिणेकडे जावं आणि दक्षिणेचं संपन्न राज्य यादवांचं ते नष्ट करावं किंवा जिंकून घ्यावं आणि लूट घेऊन आपण परत दिल्लीला यावं, म्हणजे काकाला आपल्या पराक्रमाविषयी खात्री पटेल. आणि अशा प्रकारे 1296 मध्ये त्याने दक्षिणेकडे आक्रमण केलं. जलालुद्दीन खिलजीच्या अनुमतीनं 8000 फौजेनिशी तो थेट देवगिरीवर येऊन धडकला. देवगिरी संपन्न नगरी होती आणि त्यावेळेला रामचंद्र देवराय हा राजा राज्य करत होता. परंतु दक्षिणेकडे कधी आक्रमण होईल याची चिंता त्यांनी कधी केलेलीही नव्हती आणि त्यांना त्याची कल्पनाही नव्हती. राज्य सुखानं नांदत होतं. राज्यामध्ये भरभराट झालेली होती. आणि त्याचबरोबर आज आपण हेमाडपंथी मंदिरं जी पाहतो, या राजाचा हेमाडपंत नावाचा एक कारभारी होता, प्रधान होता. आणि त्यांनी चिऱ्यावर चिरे मांडून जी मंदिरं उभारण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये सुरू केली, त्या आपण आज अनेक मंदिरं पाहतो उंच कळसाची, ती याच यादव काळामध्ये पुढे आपल्याला निर्माण झालेली दिसतात. तेव्हा अशा प्रकारे राज्य संपन्न होतं, प्रजा सुखी होती, भरभराट झालेली होती. आणि अचानक अल्लाउद्दीन खिलजी 8000 फौजेनिशी येऊन देवगिरीवर धडकला. देवगिरीचा किल्ला प्रचंड आणि भक्कम होता. कडेनी तटबंदी होती. त्याचबरोबर खंदक खोदलेला होता. त्या खंदकामध्ये मगरी सोडलेल्या होत्या. परंतु युद्धाची कुठलीच तयारी केलेली नव्हती, कारण कधी आक्रमणच होत नव्हतं. आणि किल्ल्यामध्ये धान्याच्या ऐवजी मिठाची पोती भरलेली होती. अशा प्रकारचा इतिहास सांगितला जातो की म्हणजे अन्नधान्य भरून ठेवायला पाहिजे किंवा प्रसंगी आक्रमण होईल त्या दृष्टीने तयारी पाहिजे, अशी काही नव्हती. तरीसुद्धा रामचंद्र देवराय आपल्या असलेल्या फौजेनिशी अल्लाउद्दीन खिलजीला सामोरा गेला. परंतु त्यामध्ये त्यांचा पराभव झाला
आणि थोड्याच अवधीमध्ये हे पराभूत झाल्यानंतर त्यांचा मुलगा शंकरदेवराव हा बाहेर मोहिमेवर गेलेला होता 2000 फौजेनिशी. तो परत आला आणि त्याने तो तह मोडीत काढून पुन्हा अल्लाउद्दीनच्या फौजेवरती आक्रमण केलं. परंतु अल्लाउद्दीनच्या या प्रचंड 8000 फौजे पुढे यादवांचा टिकाव लागला नाही. शंकरदेवराय पराभूत झाला आणि पुढे असं सांगितलं जातं की काही काळानंतर रामदेवरायचा जावई हरपाळदेवराय याने पुन्हा प्रयत्न केलेला होता हे आपलं राज्य स्वतंत्र करण्यासाठी यादवांचं, परंतु त्यात तो अपयशी झाला आणि मारला गेला. अशा प्रकारे यवनांचं आक्रमण दक्षिणेत झालं आणि देवगिरीच्या या राज्यावरती जे एवढं प्रचंड मोठं संकट आलं की त्यातून ते देवगिरीचं राज्य काही सावरलं गेलं नाही. आणि या युद्धामध्ये शेवटी रामचंद्र देवरायाला तह करावा लागला. आणि या तहामध्ये विचार करा की या तहामध्ये ज्या गोष्टी त्यांनी दिल्या त्या इतक्या प्रचंड होत्या, म्हणजे हे राज्य किती संपन्न होतं त्यावरून दिसून येईल. येलिचपूर नावाचा प्रांत आहे. या प्रांताचा संपूर्ण वर्षभराचा महसूल अल्लाउद्दीन खिल्जीला देण्याचं ठरलं. 600 मन सोने, 100 मन चांदी, 7 मन रत्ने, 2 मन हिरे माणके, कापडाच्या 400 गाठी, हत्ती घोडे अशा प्रकारची पुष्कळ संपत्ती अल्लाउद्दीनला मिळाली. ती घेऊन तो दिल्लीला कारा येथे अलाहाबादला पोहोचला आणि पुढे त्याने जलालुद्दीन खिल्जीचा खून करून बादशाह झाला. आणि अशा प्रकारे हे यादव घराण्याचं हे राज्य शरणागतीनं वाचलं काही काळ, कारण रामचंद्र देवरायानं शरणागती पत्करली होती आणि ते शरण आल्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीनं त्याला शरणागत म्हणून वागवलं. परंतु सर्व अधिकार या राज्याचे अल्लाउद्दीन खिल्जीच्या ताब्यात गेले आणि काही काळपर्यंत हे राज्य चाललं आणि शेवटी 1318 साली हे राज्य संपुष्टात आलं आणि एकतर्फी अंमल अल्लाउद्दीन खिल्जीचा या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. आणि मग अल्लाउद्दीन खिल्जीची दृष्टी एवढीच नाही तर दक्षिणेपर्यंत पोहोचली की इथून पुढे आपल्याला थेट कन्याकुमारीपर्यंत राज्य करायचे. संपूर्ण भारतभर इस्लामचा प्रचार करायचा, इस्लाम तयार झाला पाहिजे. आणि अशा प्रकारचा हेतू घेऊन जो अल्लाउद्दीन खिल्जी दिल्लीला गेला आणि पुढे जवळजवळ 8.5 लाख फौज त्यांनी जी तयार केलेली होती त्या फौजेला काही काम मिळावं म्हणून मलिक काफूर नावाचा त्याचा सेनापती होता जो हिंदू गुलाम होता, त्याच्याकडे पुढची कामगिरी सोपवली. अर्थात अल्लाउद्दीन खिल्जी इथं थांबला, तो आता बादशाह झालेला होता, परंतु पुढची आक्रमणं कधी करायची ते त्यांनी ठरवलेलं होतं. काही काळ तो थांबला आणि पुढची जबाबदारी संपूर्ण त्यांनी मलिक काफूर याच्यावर सोपवली. आणि मलिक काफूरनं ही योजना राबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आणि थेट दक्षिणेकडची सर्व राज्य त्यांनी जिंकून घेतली. त्याचा इतिहास पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा सध्या यादव घराण्याचं एवढं संपन्न राज्य कला, संस्कृती आणि सर्व प्रकारे भरभराटीस आलेलं हे राज्य, धनधान्याने संपन्न असलेलं राज्य, सुखी संपन्न असलेले लोक आणि त्याचबरोबर साहित्य, सेवा आणि संत महंत या राज्यामध्ये त्या काळामध्ये खूप होते की ज्यांनी भारतीय संस्कृती टिकून ठेवण्याचं काम केलं. जरी आक्रमण झालं, जरी इथं हिंदू राजे निघून जाऊन इस्लाम दक्षिणेत पोहोचला तरी सुद्धा हिंदू संस्कृतीला कुठेही बाधा आलेली दिसत नाही. याचा कारण इथं झालेले संत महंत यांनी आपली संस्कृती टिकून ठेवली. तेव्हा या भागामध्ये इथंच थांबून पुढच्या भागाची वाट पहा. या भागामध्ये ज्या ज्या लोकांनी आपलं राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला, आटोकाट प्रयत्न केला, यादव वंशातील राजे अर्थात नाईलाज झाला त्यांना हार पत्करावी लागली,
तरीसुद्धा हे घराणं इथं थांबलेलं नाही. अगदी शिवकाळापर्यंत या घराण्याचा पराक्रम पुढे आपल्याला ऐकायला मिळेल. तेव्हा आजच्या भागामध्ये इथंच थांबून आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.